सर्वांना माझा नमस्कार. आज दिल्लीमध्ये जो काही विद्यार्थ्यांचा प्रोटेस्ट चालू आहे, त्या प्रोटेस्टमध्ये जे काही घडतंय सध्या, जे स्वतःच्या हक्कासाठी, न्यायासाठी विद्यार्थी त्या जंतर मंतरवरती गेलेत, त्यांच्यावर जर लाठीचार्ज केला जातोय, त्यांना तिथे लाथाबुक्क्यांनी तुडवलं जात आहे. मुळात माझा सरकारला हा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांना मुळात स्वतःचा न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरावंच का लागतं? जे विद्यार्थी स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झटत आहेत, आज त्याच विद्यार्थ्यांना या गोष्टींना फेस करावं लागतंय. कित्येक परीक्षेचे पेपर लीक होत आहेत, कित्येक विद्यार्थी या ओझ्याखाली जाऊन आत्महत्या करत आहेत आणि तरीही आज त्यांना तिथे त्यांच्यावरती लाठीचार्ज केला जातोय. म्हणजे जर ही परीक्षा व्यवस्थाच तितकी भक्कम नसेल तर ह्या विद्यार्थ्यांनी विश्वास कोणावर ठेवायचा? स्वतःच्या अपेक्षा पूर्ण कशा करायचा? कारण मुळात आपल्या भारत देशाला जर आपल्याला सक्षम झालेलं बघायचं असेल तर या विद्यार्थ्यांचा विश्वास मिळवणं जास्त गरजेचं आहे. आज विद्यार्थी हे कुठल्याही पक्षासाठी नाही तर स्वतःच्या भवितव्यासाठी, स्वतःच्या हक्कांसाठी लढत आहेत. आणि मला असं वाटतं की सरकारने त्यांचा आवाज ऐकावा, त्यांच्या प्रश्नांवरती विचार करावा, मनात थोडीशी संवेदनशीलता ठेवावी आणि या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. कारण एक विद्यार्थी म्हणून त्यांच्या मनात सध्या कुठले प्रश्न उभे असतील हे एक विद्यार्थीच समजू शकतो. म्हणून माझं सरकारला सुद्धा तेच आवाहन आहे की या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यापेक्षा त्यांच्या मनातल्या भावना समजून घ्याव्यात, संवेदनशीलता ठेवावी. कारण आपल्या देशाचं भवितव्य हे उंच इमारतींमध्ये नाही आहे, तर या विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती आहे. तर त्यांचा विश्वास मिळवला ना तरच आपला भारत देश सक्षम होणार आहे, असं माझं सरकारला आवाहन आहे. धन्यवाद.